विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी मॅथ 1 ची प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केली होती, ज्याच्यामध्ये 4 आणि 3 मार्काचे महत्त्वाचे प्रश्न क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारले जाणार आहेत. सेम द मेथड वी हॅव टू यूज इन द मॅथ 2 क्वेश्चन नंबर 4 अँड 5. मग याच्यामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात की नेमकं सर कंडिशन्स कशी मांडायची अँड हाऊ वी कॅन सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स फ्रॉम देअर द गिवन क्वेश्चन. मग एखादा प्रश्न दिलेला असतो तुम्हाला. आता हा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, एक प्रश्न आपण इथे एक्सप्लेन करूया. मग या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे की एक ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला आणि त्या ट्रायंगल्स मध्ये इन ट्रायंगल एबीसी डीई इज पॅरलल टू बीसी, डीई इज पॅरलल टू बीसी अँड सेकंड वन इज देअर टू एरिया ऑफ ट्रायंगल एडीई, म्हणजे हा छोटा दिसणारा टू एरिया ऑफ ट्रायंगल एडीई इज इक्वल्स टू द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई. हा एक प्रश्न मी तुम्हाला आता सोडून दाखवणार आहे. किती मार्काला विद्यार्थी मित्रांनो विचारलेला आहे? हा 4 मार्काला आहे. मग अशाच पद्धतीचे जर नवनवीन तुम्हाला काही प्रश्न येत नसतील तर निश्चित तुम्हाला करण सर अकॅडमी तर्फे ते सगळे एक्सप्लेन केला जाईल. बिलकुल त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी 2 मार्क 3 मार्क 4 मार्क जसे तुम्हाला पडतील त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्याची प्रॅक्टिस करत जा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता इथे पहा, या 2 ट्रायंगल्स मध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आता आणि आपल्याला परत त्याच्यामध्ये दाखवायचं की AB अपॉन AD इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, म्हणजे ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची अँड ऑल्सो शो दॅट द BC इज इक्वल्स टू √3DE. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू शो दॅट द 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. 2 ट्रायंगल्स तुम्हाला तिथे सिमिलर दाखवायचे आहेत. मग ते 2 ट्रायंगल्स कोणते असतील पहा. नाउ हिअर नंबर 1 मी थोडे शॉर्टकट मेथड्सने तुम्हाला फाइंड आउट करून दाखवतो. एरिया ऑफ ट्रायंगल ADE अँड किंवा आपण इन ट्रायंगल ADE लिहू मित्रांनो. इन ट्रायंगल ADE अँड इन ट्रायंगल ABC पहाव्या सर्व विद्यार्थ्यांनी पहा. आणि जास्तीत जास्त सिमिलॅरिटी मधला एक प्रश्न निश्चित विचारला जातो. सिमिलॅरिटी किंवा पायथागोरस मधला 4 मार्काला किंवा 3 मार्काला आजपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर पहा, ट्रायंगल ADE या छोटा दिसतो तुम्हाला आणि ट्रायंगल ABC या मोठ्या ट्रायंगल्स मध्ये. आता या 2 ट्रायंगल्स मध्ये तुम्हाला काय काय सेम दिसते पहा. अँगल A इज कॉन्ग्रुअन्स टू अँगल A. मग ह्याला काय रिझन्स लिहिताय विद्यार्थी मित्रांनो? कॉमन अँगल. व्हेरी गुड. बघा, जॉमेट्री मध्ये जास्तीत जास्त रिझन्स असणं खूप आवश्यक आहे. नाउ सेकंड वन थिंग इज हिअर अँगल D. आता ऍक्च्युअली आपल्याला असं लिहावं लागेल अँगल ADE इज कॉन्ग्रुअन्स टू अँगल ABC. म्हणजेच हे कोणते झाले? करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल्स. आपण ह्याला शॉर्टकट लिहूया, करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल्स. म्हणजेच जर एखादी रेषा एका ट्रायंगल्स मध्ये दुसऱ्या रेषेला जर समांतर असतील तर त्याच्या संगत कोन हे कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे अँगल D इज कॉन्ग्रुअन्स टू अँगल B. हे संगत झाले. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळेला सांगितलं की जास्तीत जास्त जर 2 ट्रायंगल्स तुम्हाला सिमिलर दाखवायचे असतील तर वी नो दॅट देअरफॉर ट्रायंगल ADE इज सिमिलर टू ट्रायंगल ABC बाय AA टेस्ट. म्हणजेच कोको कोसेटीनुसार विद्यार्थी मित्रांनो हे 2 ट्रायंगल्स आपल्याला इथे एकरूप करता येतात. मग इथपर्यंत झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पहिले काय करायचं, आपल्याला काय फाइंड आउट करायचं? AB अपॉन AD. पण आपल्याकडे आता AB आणि AD च्या किमतीच नाहीये. मग आपण काय करूया, हे 2 ट्रायंगल्स इक्वल दाखवल्यानंतर आपण अगोदर आता शो दॅट करूया. आता काय शो दॅट करायचं आपल्याला? BC इज इक्वल्स टू √3DE. आता हे जो शो दॅट करण्यासाठी आपण स्टार्टिंगला काय केले? 2 ट्रायंगल्स घेतले. त्या 2 ट्रायंगल्सला AA टेस्ट नुसार आपण सिमिलर दाखवले. मग सिमिलर दाखवल्यानंतर त्यासाठी एक आपल्याला म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल. बघा, एक तुम्हाला याच टॉपिक मध्ये एक शेवटच्या प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC which is equals to DE square upon BC square. ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. DE square upon BC square. मग ह्याला रिझन्स काय लिहिल? थेरम ऑफ सिमिलर थेरम. काय करायचं? थेरम ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रपोर्शन्स मध्ये असतात. द थेरम ऑफ areas of
टू सिमिलर ट्रायंगल्स. दोन सिमिलर ट्रायंगल्सच्या, आता हे दोन ट्रायंगल्स आपण आताच ए टेस्ट नुसार सिमिलर केले म्हणून तिथे तुम्हाला क्लिअर दाखवलं. नाउ नेक्स्ट वन स्टेप इज देअर. आता ही स्टेप नंबर 1 झाली. आता स्टेप नंबर 2 काय विद्यार्थी मित्रांनो, स्टेप मध्ये या गिवन कंडिशन्स वरून आपल्याला काहीतरी लिहिता येईल. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल, परत आता पूर्ण ट्रायंगलचा एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ही कोणाची बेरीज असेल, एरिया ऑफ ट्रायंगल एडीई प्लस दुसरं काय लिहिता येईल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल जो तुम्हाला शेडिंग करून दाखवलेला आहे, डीई बीसी किंवा सीईबी कोणतंही लिहिलं तरी चालेल. डीबीसीई म्हणजेच हा लिहून दिलेला तुम्हाला क्वाड्रिलॅटरल आहे. पण विद्यार्थी मित्रांनो ह्याच्याऐवजी काहीतरी आपल्याला दिलेलं आहे बघा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई किंवा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीई सीबी इज इक्वल्स टू, पुट अप द व्हॅल्यू, एरिया ऑफ ट्रायंगल एडीई प्लस, आता याच्याऐवजी आपल्याला इथं व्हॅल्यू पुटअप करावं लागेल, टू एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. खरं पाहायला गेलं तर मॅथ 2 चे प्रश्न सोडवण्यासाठी थोडं कठीण जाते, जिकारीत जाते. दो स्टुडंट्स हॅविंग देअर द बेसिक नॉलेज कंप्लीट फ्रॉम देअर द स्टँडर्ड 7, 8, 9 they will solve very well papers. मग 7वी 8वी 9वी पासून तुम्हाला हे बेसिक थेरम माहित असणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे सोडवता येईल. मग इथे रिझल्ट लिहिणं आपल्याला आवश्यक आहे. द सम ऑफ एरियाज ऑफ द गिवन फिगर हे असं लिहिणं आवश्यक आहे. मग इथे लिहून टाकायचं फ्रॉम, ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं तरी चालते किंवा फ्रॉम गिवन हे दिलेल्या व्हॅल्यूवरून. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल्स टू, आता हे एकदा आणि हे दोनदा, 3 एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. पहा विद्यार्थी मित्रांनो ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर किंवा नाही दिलं तरी चालतंय. पहा आपण काय केलं, परत एकदा तुम्हाला रिपीट सांगतो विद्यार्थी मित्रांनो. या एरिया म्हणजे काय असेल, या ट्रायंगलचा एरिया म्हणजे हा एक छोटा पार्ट तुम्हाला दिसतो आणि हा क्वाड्रिलॅटरल दिसतो. या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर फायनली वी गेट द एरिया ऑफ देअर द बिग ट्रायंगल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हे जर डाऊन साइडला गेल्यानंतर उरते काय, मग एरिया ऑफ ट्रायंगल एडीई इज इक्वल्स टू 3/1. काय केलं विद्यार्थी मित्रांनो, याच व्हॅल्यूला आपण डाऊन साइडला आलं आणि इकडे लिहिलं सरळ सरळ आपण. नाव सेम, बट आपण आत्ताच लिहिलं होतं एरिया ऑफ ट्रायंगल एडीई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल्स टू, काय लिहिलेलं होतं सेम आत्ताच, एडीई अपॉन डीई स्क्वेअर अपॉन, हा पहा इकडे. मग आता त्याला उलट लिहितो विद्यार्थी मित्रांनो, एडीई आणि इथं लिहिलं होतं एबीसी, म्हणजेच तिथं आता ह्याला उलट करूया. काय होईल, बीसी स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 3/1 फ्रॉम 1. ही जर आपण किंमत कुठून घेतली असेल तर या इक्वेशन्स वरून विद्यार्थी मित्रांनो आपण किंमत उचललेली आहे. Therefore, taking a square root on both sides, BC upon DE is equals to root 3/1. Therefore, BC is equals to root 3 DE. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 मार्क तर याच्यामध्ये हमखास पडतील. नाउ फर्स्ट वन व्हॅल्यू वी गेट द प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं होतं, BC is equals to root 3 DE. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मग यासाठी तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू, नाउ 2 ट्रायंगल्स हॅव्हिंग देअर द सिमिलर बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल सिमिलर होतील ते अगोदर दाखवायचं अँड फायनली मग ते आपल्याला स्लो बाय 1 by 1 सोडवत जायचं. चला तर पाहूया आपण. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण आताच सांगितलं होतं की 2 ट्रायंगल्स एकमेकांना कसे आहेत, सिमिलर आहेत. मग सिमिलर म्हटल्यानंतर त्यांच्या बाजू कोणत्या असतील ते सांगा. आता सरळ सरळ सांगितलं एडीई आणि एबीसी हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला सेम आहेत. बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. मग याच्या उरलेल्या बाजू सांगा विद्यार्थी मित्रांनो. चला आपण इथं लिहूया एबी छेद एडी बरोबर बीसी छेद डीई. याचे 2 लेटर घ्यायचेत आणि याचे 2 लेटर घ्यायचेत. लक्षात आलं का तुम्हाला, याचे 2 लेटर घ्यायचेत आणि याचे 2 लेटर्स. मग आता तुम्हाला नेमकं व्हॅल्यू मिळाली होती
AB छेद AD इज इक्वल्स टू, BC ची व्हॅल्यू आत्ताच तुम्ही काढली होती विद्यार्थी मित्रांनो, √3DE आणि छेद DE. अशा पद्धतीने हे DE कॅन्सल झाले. देअरफॉर AB अपॉन AD इज इक्वल्स टू √3/1 किंवा √3:1. आता खरं पाहायला गेलं तर हा प्रश्न तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट कुठून होतो, इथून स्टार्ट होतो आणि साधारणतः तुमचा 1 पेज आणि अर्धा पेज असं 1.5 पेज मध्ये पूर्ण हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. तरी मी काय गोष्टी याच्यामधून स्किप केलेल्या आहेत, कारण की जॉमेट्री मध्ये असं असतं विद्यार्थी मित्रांनो, रिझन इज ऑल्सो कंपल्सरी अँड थेरम इज ऑल्सो कंपल्सरी, और विच प्रॉपर्टी वी हॅव टू यूज हिअर. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 4 मार्काचा प्रश्न मी तुमच्या समोर बोर्डवरती एक्सप्लेन केलेला आहे. निश्चित तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न हे 4 मार्काला 3 मार्काला विचारले जाणारे आहेत. यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल. अँड स्पेशली दीज आर द क्वेश्चन्स आर सिलेक्टेड फ्रॉम द टॉपिक नंबर 1 सिमिलॅरिटी, द सेकंड वन टॉपिक दॅट इज इक्वल्स टू कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. मग एखादा ट्रायंगल सर्कलच्या नंतरचा येणारा जो ट्रायंगल आहे त्या 2 ट्रायंगलचा रेशो दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला एकामध्ये 1-2 ट्रायंगल्स काढावे लागतात. समजा उदाहरणार्थ तो असा आहे, ह्याच्या अगोदर सांगितलेला हे अशा पद्धतीने एक लाईन एक्सटेंड करायची, परत त्याला एक असे छोटे छोटे आर्क मार्क जायचे, मग हे जोडायचं आणि फायनली ही लाईन एक्सटेंड करत जायची, परत ही एक लाईन जोडायची, ही लाईन एक्सटेंड करत जायची. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तो पण 4 मार्काचा असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तो नाही आला तर 4 मार्काचा हमखास एक प्रश्न असेल तुम्हाला सरफेस एरिया आणि तो मेन्शुरेशन्स मधला. म्हणजे तुम्हाला एखादी मोठी फिगर दिलेली असेल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला एखादा चंबू वगैरे दिलेला असेल किंवा अशा पद्धतीने एखादा कोन शेप तुम्हाला फिगर दिलेला असेल, परत त्याला असे जॉईन केलेले तुम्हाला 2 फिगर असतील. अशा पद्धतीने तुम्हाला एक 4 मार्काला फिक्स प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला जातो. यासाठी तुम्ही घाबरायची काहीच गरज नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल वी शुड रीड देअर द क्वेश्चन्स 2 to 3 टाइम्स. 2 ते 3 वेळेला तो प्रश्न वाचून घ्यायचा आणि त्याच्यामधून जे जे तुम्हाला काही समजतात विद्यार्थी मित्रांनो असे कंडिशन्स ते फर्स्ट ऑफ ऑल वी शुड मेन्शन इन देअर द गिवन कंडिशन्स अँड फायनली यू विल गेट देअर द आन्सर्स. ओके, निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक स्क्रीनशॉट घ्या आणि निश्चित लाईक करायला विसरू नका. थँक्यू.